नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाटवडी कशी करायची ते पाहिलं. तर आज आपण पाटवडीसोबत जो रस्सा केला जातो त्याची कृती पाहणार आहोत. तर पाटवडीच्या रस्स्यासाठी लागणारा जो मसाला आहे, सगळ्यात आधी आपण हा मसाला पाहूया. तर पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं आहे आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. यामध्ये आपल्याला 2 चमचे धणे घालायचे आहे. गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे. 2 चमचे धणे घेतलेले आहेत. 1 चमचा जिरं घ्यायचं आहे. चण्याची डाळ घेतलेली आहे मी इथे 2 चमचे. यामुळे रस्स्याला छान दाटसरपणा येतो. त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हा मसाला छान लो टू मीडियम फ्लेमवर परतून झाला की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे आणि बंद केल्यानंतर काळा मसाला 2 चमचे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. मसाला गरम असल्यामुळे हे सर्व यामध्ये छान परतलं जाईल. लसूण घालायचं विसरले होते. लसूण घातलं आहे 3 ते 4 पाकळ्या. आणि थंड झाल्यावर आता मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. यामध्ये तेजपान घालायचं आणि तयार केलेली जी मसाल्याची पेस्ट आहे ती घालायची. आता हा मसाला छान लो टू मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाला जेवढा छान परतला जाईल तेवढा छान आपल्या रस्स्याला तर्री येणार आहे. झाकण ठेवून 5 मिनिट आपण लो फ्लेमवर हा मसाला शिजवून घेतला आहे. छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपल्याला रस्सा जेवढा दाट हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी गरम घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर चमच्याने पुन्हा मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि छान आता उकळी काढून घ्यायची आहे रस्स्याला. साधारण थोडासा दाटपणा रस्स्याला आला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे. खूप जास्त घट्ट करायचा नाही आपल्याला, कारण थंड झाल्यावर तो आणखी घट्ट होतो. तर मग कोथिंबीर घालून हा रस्सा सर्व करूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.